तर आज मी बनवते गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड। दूध गरम करण्यापासून ते चक्का लावण्यापर्यंत सर्व टिप्स मी ह्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत। घट्ट दही कसं लावायचं त्यामुळे आपलं श्रीखंड किती छान होईल हे सर्व मी टिप्स ह्या रेसिपीमध्ये सांगितल्यात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ रेसिपीज बघता येतील। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला दही लावण्याकरता दूध तापवून घ्यायचे। घट्ट दही लावण्याची पहिली टिप, तुम्हाला ज्या भांड्यामध्ये दही लावायचे त्या भांड्यामध्ये दूध टाकायच्या अगोदर पहिले थोडंसं पाणी काढून घ्यायचं त्या भांड्यामधून, जेणेकरून आपलं दूध आहे ना खाली असं चिकटणार नाही। म्हणजे जेव्हा आपण तापवतो ना दूध तेव्हा असं खाली दूध तळाला लागतं, त्यामुळे आपलं दूध तळाला लागणार नाही, जळणार नाही, त्याच्यामुळे आपलं दही खूप सुंदर लागेल। त्यानंतर दुसरी टिप म्हणजे दूध आपल्याला फक्त गरम नाही करायचं, तर आपल्याला थोडंसं ते उकळवून पण घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असतं ना दुधामधलं ते सर्व निघून जातं आणि त्यामुळे आपलं दही जे आहे ना ते खूप असं मस्त घट्टसर असं खरवसासारखं आपलं दही लागतं। तुम्ही बघू शकता आता इथे आपलं दूध जे आहे ते छान उकळलेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। दही लावण्याची तिसरी टिप म्हणजे दही शक्यतो काचेच्या भांड्यात नाहीतर मातीच्या भांड्यातच लावा, त्यामुळे दही आपलं खूप मस्त असं दाटसर आणि घट्ट असं होतं। दह्याचं तापमान कधी पण दुधामध्ये बोट घालून तसंच चेक करा, ते असं चमच्यामध्ये घेऊन चेक करू नका, कारण का चमच्याच्या तापमानामध्ये आणि डायरेक्ट बोट बुडवून ह्याच्यामध्ये खूप फरक असतो। तर आता इथे मी घेतलं आहे 1.5 चमचा एवढं दही। 1 लिटर दुधाला 1.5 चमचा दही घेतलं आहे। आता ते मी थोडंसं ना ह्यातलं दूध काढून घेते आणि ह्याचं मस्त असं विरजण म्हणजे असं प्रॉपर असं त्याला फेटून घेते। हे बघा, एक चौथी टिप म्हणजे दही प्रॉपर असं फेटून घ्या, त्यामुळे काय होतं आपलं दही आहे ना दुधामध्ये सर्व साईडला पसरतं आणि त्यामुळे आपलं दही एकसारखं आणि असं घट्टसर लागतं। हे बघा, आता आपलं दूध आहे ना प्रॉपर असं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट झालेलं आहे। आता मी ते बोट घालून चेक करते। बोट घातल्याच्या नंतर उलटे 10 अंक मोजा, जर बोटाला चटका नाही लागला तर याचा अर्थ आपलं दूध जे ते परफेक्ट आहे। आता ह्यामध्ये आपण केलेलं विरजण घालून घेऊया। हे बघा, मी सर्व विरजण आता इथे घालून घेते आणि थोडंसं दूध त्या वाटीमध्ये घालून ते पण बाकीचं सर्व घालून घेते यामध्ये विरजण। आता हे दूध आपल्याला सर्व असं प्रॉपर दही बरोबर असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, म्हणजे आपलं विरजण जे आहे ना ते सर्व साईडला असं पसरलं पाहिजे। हे बघा, आता मी ते प्रॉपर असं मस्त मिक्स करून घेते। तर आपल्या दह्याकरता दूध जे आहे ते प्रॉपर रेडी झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून आहे ना एका साईडला गरम ठिकाणी ठेवून द्यायचे। हे बघा, आणि या दुधाला सारखं सारखं हलवायचं नाही आहे। आता एकदा ठेवलं की आपण हे एका साईडला ठेवून देऊया। तर मी 7 ते 8 तासाकरता ठेवून दिलं होतं। त्यानंतर हे बघा, आपलं दही केवढं सुंदर लागलेलं तुम्ही बघू शकता इथे दह्याला। हे बघा, एकदम खरवसासारखं आपलं दही कट होतं आहे, तुम्ही बघू शकता। अजिबात पाणी नाही आहे, चमच्यावर सुद्धा पाणी नाही आणि खालीसुद्धा अजिबात पाणी नाही आहे। दही आपलं एकदम वडीसारखं अगदी सुरीने कापता येईल असं दही झालेलं आहे। आता आपल्याला दह्याचा चक्का काढायचा आहे। त्याकरता काय केलं, इथे मी ना एक भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे खोलगट भांडं असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। त्यावरती ना एक ना चाळणी ठेवली आहे। आता चाळणीवर आहे ना आपल्याला ना एक घरातला सुती कपडा जो पण असेल ना तो तुम्ही इथे घाला। तर तो इथे मी घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी दही घालून घेते। हे बघा, सर्व दही आपल्याला ह्या कपड्यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर हा कपडा असा गुंडाळून एकत्र करून हे बघा अशा प्रकारे याची अशी पुरचुंडी करून घ्यायची, जेणेकरून दह्यातलं पाणी जे आहे ना ते सर्व ना हळूहळू ना ह्यातनं सर्व निथळेल खाली। हे बघा, तर हे बघा, आता मी तुम्हाला चक्का दाखवते। हे बघा, आपला चक्का केवढा मस्त तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे सर्व पाणी ह्यातलं निघून गेलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे ना तुम्ही हे रात्रभर जर ठेवलं ना, म्हणजे 7 ते 8 तास ठेवलं ना, तर तुमचा चक्का असा प्रॉपर तयार होतो श्रीखंड करता। तर आता मी हा चक्का एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि जे खाली पाणी उरतं ना ते पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे, ते कुठल्याही तुम्ही भाजीला वापरू शकता। तर चला, आता आपला चक्का तयार झालेला आहे। आता आपल्याला बनवायचं आहे श्रीखंड। त्याकरता इथे मी घेतले 1 चमचा एवढी वेलची पावडर। वेलची पावडर मी थोडीशी अशी जरजरी घेतली, जेणेकरून ना तोंडामध्ये ते वेलचीचे दाणे आहेत ना ते खूप छान लागतात। त्यानंतर साखर घेतली इथे मी, पिठी साखर। ही मी घरातच साखर बारीक करून घेतली, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी गोड कसं तेवढं तुम्ही इथे टाकून घेऊ शकता। त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे केशरचं दूध, केशर भिजवून ठेवलेले होते। तर हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व असं प्रॉपर मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता आपला चक्का केवढा मस्त तयार झालेला आहे, केवढा स्मूथ झालेला आहे आपला चक्का। आता हे एकसारखं आपल्याला फिरवून आहे ना असं छान फेटून घ्यायचं, जेणेकरून आपलं श्रीखंड तयार होईल।
हे बघा आपलं श्रीखंड केवढं मस्त तयार झालेलं आहे, एकदम स्मूथ असं. श्रीखंडानं कधी पण दही कसं लावतो त्यावर पण अवलंबून असतं की आपलं दही कसं लागलेलं आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये मी घालून घेते थोडीशी, माझ्याकडे ड्रायफ्रूटची पावडर होती ती मी इथे घालून घेते. तुमच्याकडे नसेल तुम्ही ही स्किप करू शकता. त्यानंतर इथे मी घालते थोडेसे ड्रायफ्रूट, बदाम आणि पिस्त्याचे काप. हे घालून सुद्धा आता मी सर्व असं प्रॉपर मिक्स करून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता आपलं श्रीखंड केवढं सुंदर लागलेलं आहे. यापूर्वी सुद्धा मी एक श्रीखंडाची रेसिपी शेअर केली आहे, वेलची श्रीखंड. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता. हे बघा आपलं सुंदर श्रीखंड आता तयार झालेलं आहे, ते आता आपण सर्व करून घेऊया. तर मी ते मातीच्या भांड्यामध्ये हे श्रीखंड छान सर्व करून घेते. तुम्ही या गुढीपाडव्याला असं श्रीखंड नक्की करून बघा आणि दही लावण्याच्या पद्धती पण मी सर्व सांगितलं आहे, त्यावरच तुमचं श्रीखंड कसं होतं ते अवलंबून आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा स्पेशल थाळी, बासुंदी अशा अजून रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही स्वरूपास किचनला जाऊन बघू शकता. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि तुमची रेसिपी स्किप होणार नाही. तर चला परत भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी बरोबर. थँक्यू आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.